कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गेट वे ऑफ इंडिया किती लोक आहेत. हॅलो काय आपण काय ठरवलंय, मुंबईची सफर करायची म्हणून, बरोबर? बरोबर. मुंबईची सफर म्हणजे काय, आता आपण वेगवेगळी ठिकाणं बघणार आणि ठिकाणं आली तर त्या ठिकाणांचे किस्से सुद्धा आले. आणि किस्से सांगण्यासाठी जर संजय सर नसतील तर मग काय मजा. ते आज आम्हाला मुंबई सफारी दाखवणार होते, तर आमच्यासाठी खूप प्रिव्हिलेज असं फील होत होतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आपण इथे होतो गेटवे ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. आणि हे कशासाठी बांधलं होतं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केल्यानंतर पहिला राजा होता इंग्रजांचा, इंग्लंडचा, ज्यांनी भारताला भेट दिली होती. त्याच्या स्वागतासाठी म्हणून योजना करण्यात आली आणि 1924ला हे प्रवेशद्वार सर्वांसाठी खुलं झालं. त्याच्या समोर होतं ते ताजमहाल हॉटेल. ताजमहाल हॉटेल हे भारतीय माणसांनी बांधलेलं पहिलं पंचतारांकित हॉटेल. हे बघ काही की मंत्रालय क्रॉस मैदान आणि आझाद मैदान अशी दोन मैदान आहेत. भारतातनं कसोटी खेळणारे अनेक खेळाडू त्यांनी सुरुवात इथे केलेली आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी सगळे इथे खेळून गेलेले आहेत. आणि हे फेमस फॅशन स्ट्रीट, इथे कपडे मिळतात. हा इकडे जो आहे तो मेट्रो सिनेमा चित्रपटगृह आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी महाग असं इथलं तिकीट होतं, फक्त श्रीमंत लोकांना परवडायचं. असंख्य सिने तारका, सिने नट हे सगळे तिथे असायचे. मागे आपलं मेट्रो आहे ना, सिनेमा आहे, तर आपण एक डायलॉग म्हणायचा, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. वा, तुमचं नशीब किती चांगलं, तुम्हाला एअर शो बघायला मिळाला आज. माझी आजी तर फुल फ्लिप झाली की हो काय होतंय, ए प्लेन इतकं वर असं जातंय तसं जातंय. त्यांची हीच रिॲक्शन चालू होती. Oh my God. कुठले दादर आहे का बायखेड आहे का काय आहे सांगा, म्हणजे मला घरच्या माणसाला सांगायला कुठं कुठं गेली होती. मरीन लाईन्स नावाचा एरिया आहे. मरीन लाईन. मरीन लाईन्स. मरीन लाईन्स का म्हणतात माहितीये का, कारण ते समुद्र आहे आणि ती आपली ही जागा सगळी नेव्हीची आहे, म्हणून त्याला मरीन लाईन्स म्हणतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.